वेलकम टू काशीगाव, वेलकम टू मिरागाव. नमस्कार मुंबईकर, मीरा भाईंदरकर, कसे आहात? मी भूषण गावडे स्वागत करतो वॅकेशन एप्रिलच्या नवीन प्रवासामध्ये. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दक्षिण मुंबई, मुंबई उपनगर या ठिकाणी मेट्रो सेवा सुरू आहे. पण आता एप्रिल 2026 पासून दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो लाईन नंबर 9 ही देखील सेवा सुरू झाली आहे. आणि या सेवेमुळे गुंदवलीवरून अंधेरी वेस्ट जाणारे दहिसर पूर्व स्टेशन अगदी टर्निंग पॉईंट ठरले आहे. आता ही नेमकी भानगड काय, यावर सोल्युशन काय असेल त्याकरिता चालू आहे ना. कारण 2 दिवसापूर्वी काशीगाव ते दहिसर बाबा रे बाबा, लोकांची जी काय गर्दी होती, तोबा 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 तोबा. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, उशिरा आलोय पण तुमच्यापर्यंत A to Z संपूर्ण माहिती शेअर केली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय अहो मस्तपैकी आरामात मांडी घालून झोपून संडे स्पेशल भूषण गावडे सोबत गारेगार घर बसल्या मेट्रो प्रवासाचा आनंद घ्या. घाटकोपरवरून मेट्रो क्रमांक 1 ने प्रवास करत मी पोहोचलो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी. समोर दिसते वरती वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो क्रमांक 1 ची लाईन आहे जी पुढे घेऊन चालते अंधेरी वर्सोवा या ठिकाणी. आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टॉपलाच इंटरकनेक्ट करते मेट्रो लाईन नंबर 7 गुंदवली, जी आधी जायची दहिसर पूर्व पुढे अंधेरी वेस्ट या ठिकाणी. पण आता काशीगाव मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे म्हणजे लाईन नंबर 9 सुरू झाल्यामुळे ही लाईन आता डायरेक्ट कनेक्ट होते गुंदवली ते काशीगाव. मुंबई शहरात ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे आता पसरत आहेत. बऱ्यापैकी मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे चाकरमान्यांची होणारी धडपड ही आता कमी झाली. 2014 साली मेट्रो 1 घाटकोपर ते वर्सोवा, 2022 साली आरे कॉलनी दहिसर, 2023 साली नवी मुंबई, तर 2024 साली भूमिगत मेट्रो ॲक्वालाईन असे टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू होत गेल्या. मेट्रो लाईन नंबर 7 ही गुंदवली ते दहिसर पूर्व अशी कनेक्ट करणारी आहे. गेल्या 2 वर्षात गुंदवली ते अंधेरी पश्चिम म्हणजे मेट्रो लाईन 2A या मार्गावर पूर्णपणे सुरू होती. पण आता मात्र लाईन 9 सुरू झाल्यामुळे दहिसरवरून अंधेरी पश्चिम न करता ही सेवा काशीगाव पर्यंत सुरू झाली. आता गुंदवली, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, ओवरीपाडा या मार्गावरील लोकांकरिता दहिसर पूर्व हे मेट्रो स्थानक अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. नेमके कसे ते पाहूयात. MMRDA अंतर्गत चालवण्यात आलेली महामुंबई मेट्रो आणि या मेट्रोचा पुन्हा एकदा प्रवास होतोय गुंदवलीवरून काशीगाव. आधी व्हायचं गुंदवली ते दहिसर, गुंदवली ते ओवरीपाडा, इव्हन नॅशनल पार्क आणि दहिसरवरून पुढे मालाड वेस्ट, डहाणूकरवाडी, लास्ट टू लास्ट अंधेरी वेस्ट. पण आता गुंदवलीवरून काशीगावपर्यंत ही रेल्वे सेवा चालू असणार मेट्रो लाईन नंबर 7. दहिसर ईस्टवरून काशीगाव हा पहिला टप्पा चालू करण्यात आला आहे मेट्रो लाईन नंबर 9चा, जो शेवट घेऊन जाईल थेट मीरा भाईंदर. एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात दहिसर ते काशीगाव हा मेट्रो लाईन नंबर 9चा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. मेट्रो 9 ही दहिसर आणि मीरा भाईंदरच्या या दरम्यान धावणार. एकूण 8 स्थानके, त्यापैकी पहिले 4 काशीगाव पर्यंत सुरू करण्यात आली आहे. गुंदवलीवरून माझा प्रवास सुरू झाला काशीगाव पर्यंत. लागणारा कालावधी 40 ते 45 मिनिटाचा असेल. तिकीट भाडे लागले प्रति व्यक्ती 50 रुपये. दहिसरवरून हा मार्ग कंटिन्यू असल्यामुळे दुसरी मेट्रो पकडण्याची गरज नाही, कारण हीच मेट्रो सेवा काशीगाव पर्यंत घेऊन जाईल. Welcome to the Mumbai Metro. We hope you will have an enjoyable journey with us. Next station is Mira. सकाळी 11:35 गुंदवली काशीगाव या मेट्रोने प्रवास सुरू झाला. गुंदवली ते दहिसर पूर्व या दरम्यान एकूण 13 स्थानके जी आधीपासून रेग्युलर आहेतच,
सोबत दहिसरवरून हीच मेट्रो येल्लो लाईन म्हणजे मेट्रो लाईन 2A अंधेरी वेस्टला कनेक्ट करायची, ज्यात आनंदनगर, कांदरपाडा, आयसी कॉलनी, बोरिवली पश्चिम, मालाड पश्चिम, ओशिवरा ही स्थानके असायची. पण आता प्रवाशांना डायरेक्ट सुविधा अंधेरी पश्चिम पर्यंत मिळणार नाही. त्याकरिता दहिसर पूर्व या स्टेशनला उतरून येल्लो लाईन साठी इंटरचेंज करावे लागेल. मेट्रो लाईन 2A ही सेवा आता दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम किंवा अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व या मार्गावरती सुरू असेल. गोंदवलीवरून आपण 2 स्टॉप क्रॉस करत पोहोचलो गोरेगाव पूर्व स्टेशन या ठिकाणी. मी आलोय दुपारच्या वेळेला, त्यामुळे तुम्हाला गर्दी या ठिकाणी दिसणार नाही. पण सकाळी किंवा संध्याकाळी रात्री आलात तर मात्र भली मोठी गर्दी या ठिकाणी दिसायला मिळते. ज्या ठिकाणी मी बसलो आहे सुशेगात. या मेट्रोमधून प्रवास करण्याची चांगली संधी ती म्हणजे चार्जिंग सुविधा. प्रत्येक ठिकाणी नाही, पण जे हँडिकॅप किंवा सिनियर सिटीजनचे सीट दिले आहे स्पेशली त्या ठिकाणी पाहायला मिळतील. नॉर्मल USB पोर्ट आणि सॉकेट देखील दिलेले आहे. जे रेग्युलर प्रवास करतात त्यांना माहितीच आहे की गोंदवलीवरून अंधेरी वेस्ट पर्यंत दोन्ही मेट्रो सेवा जायच्या, लाईन नंबर 7, लाईन नंबर 2A. परंतु आता काशीगाव मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे फक्त ही सेवा चालणार गोंदवली ते काशीगाव किंवा गोंदवली ते दहिसर पूर्व. आणि मग दहिसर पूर्ववरून तुम्हाला लाईन इंटरचेंज करायची आहे मेट्रो लाईन नंबर 2A. कोणती वाली? येल्लो लाईन, पिवळ्या मार्गे की दिशाकरिता. सकाळी 11:35 आपण ही मेट्रो पकडली होती काशीगावसाठी. आणि आता वाजली दुपारची 12. बरोबर आपण 12 वाजता पोचलोय राष्ट्रीय उद्यान या मेट्रो स्टेशनवरती, अर्थातच नॅशनल पार्क. येणारा आता पुढील स्टॉप ओरीपाडा आणि मग पुढे दहिसर पूर्व. दहिसर पूर्ववरून जर तुम्हाला जायचं असेल अंधेरी पश्चिम, इव्हन कांदरपाडा, मालाड पश्चिम ह्या साईडला, मग तुम्हाला उतरावं लागेल दहिसर पूर्व स्टेशनला आणि तिथून दुसरी मेट्रो पकडायची पिवळ्या मार्गे घ्यायची, जी तुम्हाला घेऊन जाईल थेट अंधेरी पश्चिम DN नगर मेट्रो लाईन 1 ला कनेक्ट करणार आहे. दुपारी 12:03 आपली ट्रेन पोचली ओरीपाडा स्टेशनला. आणि आता ओरीपाडावरून दुसरी लाईन कनेक्ट करते थेट काशीगाव साईडला आणि समोरची घेऊन जाईल डायरेक्ट अंधेरी पश्चिम या ठिकाणी. एकंदरीत आपण बोलू शकतो की दहिसर पूर्व हे मेट्रो स्टेशन एक सेंट्रल हब आहे. जे प्रवासी येणार आहेत, प्रवासी करून कुठून अंधेरी, इव्हन मालाड पश्चिम, कांदरपाडा, त्यांना जायचं असेल गोंदवली, तर त्यांना या ठिकाणी उतरावं लागेल आणि इथे उतरून ही लाईन कनेक्ट करावं लागेल. आणि ज्याने जायचं आहे दहिसर पूर्ववरून थेट अंधेरी पश्चिमसाठी त्यांना देखील या ठिकाणी उतरावं लागेल. दहिसर पश्चिमचे 2 स्टेशन आहेत, फ्लॅट क्रमांक 1-2 आणि त्या ठिकाणी फ्लॅट क्रमांक 1-2. मागे 2 वेळा मेट्रोमधून प्रवास केला होता गोंदवली ते अंधेरी पश्चिम त्या लाईनने, म्हणजे मला बरं पडायचं आयसी कॉलनी किंवा कांदरपाडा या ठिकाणी जायला. परंतु आता ही मेट्रो सेवा जी सुटते गोंदवलीवरून ती मला त्या ठिकाणी घेऊन जाणार नाही. कुठे घेऊन जाईल? डायरेक्ट मीरा भाईंदर काशीगाव ह्या साईडना. दहिसर पूर्व हे मेट्रो स्थानक एकूण 4 पलटचे झाले आहे. 2 वेगवेगळे मेट्रो या ठिकाणी टर्मिनेट होणार. मेट्रो लाईन नंबर 9 जी नव्याने सुरू झाली आहे दहिसर ते काशीगाव, सध्या तरी 4 स्थानके घेत हा टप्पा सुरू झाला. पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव हे शेवटचे स्थानक. भविष्यामध्ये इतर 4 स्थानके देखील सुरू होतील, ज्यात साईबाबा नगर, मेदितीय नगर, सुभाषचंद्र बोस स्टेडियम आणि शेवट शहीद भगतसिंग गार्डन. तुम्हाला अंधेरी पश्चिम, ओशिवरा, बोरिवली पश्चिम किंवा मालाड पश्चिम वरून गोंदवली दिशेने यायचे झाले तर दहिसर पूर्ववरूनच गोंदवलीसाठी मेट्रो पकडावी लागेल. दहिसर ते काशीगाव किंवा मिरागाव, पांडुरंगवाडी हा प्रवास केला तर 10 ते 20 रुपयात तिकीट घेऊन आरामात AC मधून प्रवास करू शकता. कारण मीरा भाईंदरवरून गोंदवली, गोरेगाव, जोगेश्वरी अर्थातच एअरपोर्टला येण्यासाठी या मेट्रोचा फायदा पुरेपूर होणार. लक्ष द्या.
ट्रेन सेवा अंतिम स्थानक आहे. झाला बाई झाला, प्रवास पूर्ण झाला. गुंदवली ते काशीगाव. वेलकम टू काशीगाव, वेलकम टू मिरागाव. कोण कोण व्हिडिओ पाहतात काशीगाव मधून नक्कीच कमेंट करत सांगत चला. सकाळी 11:35 ही ट्रेन मला मिळाली होती गुंदवलीवरून काशीगावसाठी. सध्या तरी लाईन नंबर 9चा पहिला टप्पा सुरू झाला असून काशीगाव दी एंड आहे. अजून 3 ते 4 स्थानके आहेत शेवट भाईंदर पर्यंत. ते भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होतील. मेट्रो 1 ला महा मेट्रोच्या 2 लाईन जोडतात. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मेट्रो लाईन नंबर 7 गुंदवली, तर डीएन नगरला मेट्रो लाईन 2A ही जोडते. अहो एवढंच काय, मरो नाक्याला देखील ॲक्वालाईन म्हणजे भूमिगत मेट्रो सेवा ही जोडते. MMRDA महामुंबईचे तिकीट या नंबरला व्हॉट्सअप करत डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट घेऊ शकता. मशीनवर आलेला कोड स्कॅन करून महामुंबई मेट्रोचा कॅशलेस आणि पेपरलेस हा प्रवास नक्की करा. ठीक दुपारी 12:05 आपली मेट्रो पोहोचली दहिसर पूर्व स्टेशनला. जी लाईन कनेक्ट करते काशीगाव मीरा भाईंदर या साईडला येणारी आणि बरोबर दहिसर पूर्व ते पांडुरंगवाडी मिरागाव करत थेट 15 मिनिटांनी पोहोचली आपली ट्रेन काशीगाव स्टेशनला. किती वाजता? ठीक दुपारी 12:20. दहिसरवरून काशीगावला येताना एक स्थानक लागेल मिरागाव. मिरागावला सध्या तरी पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आहे मेट्रो लाईन नंबर 9. पण भविष्यामध्ये मिरागावरून देखील ग्रीन लाईन, मेट्रोची ग्रीन लाईन देखील ही सेवा सुरू होईल, जी कनेक्ट करणार ठाणे, घोडबंदर, कापूरबावडी, कासरवडवली, पुढे मुलुंड, ठाणे, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप ह्या देखील कनेक्ट करणार घाटकोपरपर्यंत. ज्यांना माहिती नसेल की मेट्रोचं काशीगाव रेल्वे स्टेशन कुठे आहे तर लक्षात ठेवा, या ठिकाणी BST स्टॉप आहे. ग्रीन पार्क BST स्टॉप दिसेल आणि बरोबर त्या स्टॉप शेजारीच मेट्रोचे काशीगाव हे रेल्वे स्थानक आहे. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे, येथून आणि तेथून देखील. मेट्रो लाईन नंबर 9 आणि मेट्रो लाईन नंबर 7चा छोटासा प्रवास सोबत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा. सोबत ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना इन्क्वायरी शंका असतील त्या तुम्ही कमेंटवर विचारू शकता. अहो थांबा चाललाव कुठं? मेट्रो लाईन 9 ही सेवा सुरू झाली आहे, पण त्यासोबत मंडई ते चेंबूर अशी मेट्रो लाईन 2B ही देखील सेवा सुरू झाली आहे. आता तो प्रवास एवढाच नाही, सावकाश दमानं करायचं. मागच्या महिन्यात मी एका टूर बद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट केली होती. येत्या जून महिन्यामध्ये आठवड्याभरासाठी फक्त 10,500 रुपयांमध्ये वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर या 3 ठिकाणांना भेट देण्याची आपण टूर ऑर्गनाईज केली आहे. फक्त 15 ते 20 दिवसांमध्ये 45 लोकांसोबत आपली पहिली बॅच फुल झाली. मार्च एंडिंग पर्यंत आपली पहिली बॅच पूर्ण झाली आहे. दिनांक 4 जून ते 10 जून पर्यंत आपली वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर ही पूर्ण ट्रिप असणार आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि आपला व्हिडिओ पाहून भूषण गावडे सोबत प्रवास करण्याची संधी मला दिली त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार. अजून बऱ्याच जणांची इन्क्वायरी DM येत आहेत की दुसरी बुकिंग म्हणजे दुसरा स्लॉट कधी जाणार आहे. पण मंडळी माफ करा, मुलांच्या शाळा सुरू होत आहेत आणि जून महिना म्हणजे ऑब्व्हियसली जूनचा एंडिंग पार्ट पूर्ण पावसामध्ये असणार. पण ज्यांना राजस्थान ट्रिपमध्ये यायचं असेल त्यांच्यासाठी उत्तम आणि सुवर्ण संधी. येत्या ऑगस्टचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल म्हणजे ज्या कंपनीसोबत ऑफिशियली ब्रँड कोलॅब केला आहे त्यांची ऑगस्ट महिन्यामध्ये राजस्थान टूर जाणार आहे. संपूर्ण 8 दिवस 7 रात्रीचा हा प्रवास असेल. अल्प दरात आपल्या ठिकाणांना भेट देणार आहे. जयपूर, जैसलमेर, जोधपूर अतिशय सुंदर असा वाळवंटी प्रदेश आपला प्रवास होणार. कधी? ऑगस्ट महिन्यामध्ये. याबद्दल मी संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती देईन, पण आता नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये. पण ज्यांना राजस्थान ट्रिप बाबतीत अजून काही इन्क्वायरी किंवा चौकशी करायची असेल तर आमच्या टीम मेंबरला नक्की कोऑर्डिनेट करा, बिंदासपणे संपर्क करा आणि अल्प दरामध्ये राजस्थान ट्रिपचा पुरेपूर आनंद घ्या. संपूर्ण माहिती देणार आहे, पण आता नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा, माहिती आवडली असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्याने तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.